नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर सर्वांते चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता आपल्या डाळिंब बागेमध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये या ठिकाणी मधमाशांचं आगमन झालं आहे. जवळपास एका झाडावर 100 ते 200 मधमाशा या ठिकाणी आहेत. हे पाहू शकता एका फुलामध्ये 2-2 मधमाशा या ठिकाणी निघत आहे. या अशा परिस्थिती बागेची नवीन कळ्या सुद्धा निघत आहे. फ्लॉवरिंग पण आहे. पाहू शकता फ्लॉवरिंग काळामध्ये कोणते आपण कीटकनाशक कृपया करू मारू नये. तेव्हा मधमाशी बागेत टिकते आणि इतक्या दुरून आलेली मधमाशी आपल्या बागेतच दिवसभर राहायला पाहिजे. आपण तिला आपल्या बागेत अन्नत असते, पण आपल्याकडे जर का पाहुणे आले तर आपण त्यांना पाणी पिण्याची सोय जशी करतो त्याच्यापेक्षा सुद्धा उत्तम सोय यांना या ठिकाणी आपल्याला करावं लागत असते. मी तुम्हाला दाखवतो. असे 2-4 ठिकाणी 100 लिटरचे बॅलर ठेवून ते पूर्णपणे रोज स्वच्छ पाण्याने भरून त्याच्यावर सुती कपडा टाकायचा आहे. कपडा यासाठी टाकायचा आहे, मधमाशी या ठिकाणी जर का पडली पाण्यामध्ये ते सहज इथून तर इथपर्यंत पोहोचवून या कापडाच्या सहाय्याने बाहेर निघते आणि मधमाशी डायरेक्ट पाणी पित नसते. पाण्याचा हे इथे पाणी आहे आणि इथे जो ओलासा आहे ह्या ठिकाणी मधमाशी पाणी पित असते. शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट पाण्यात जाऊन मधमाशी पाणी पित नसते, ओलाशावर ते पाणी पित असते. याची आपण खात्री घ्यायला पाहिजे आणि हे कापड प्रत्येकाने आवर्जून टाकावं, कारण एकही मधमाशी आपल्या शेतात मरता कामा नये एवढी खबरदारी आपण घ्यावी. आणि आपल्या शेताचे जे काही बांधारे असतात तेथे आपण थोडी अडचण ठेवायला पाहिजे. जे काय आरण्या उगता काही उगता इतर झाडं ते राहू द्यायला पाहिजे. त्यावर मधमाशीचं पोळं बसू शकते. आपण काय करतो, राऊंड अप मारू द्या, हे करू द्या, सर्व बांधारे नष्ट करून टाकतो आणि ऐन वेळेवर मधमाशीची अपेक्षा करतो. हे चुकीचं आहे. आपण सुद्धा मधमाशीचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. आपण पाहू शकता किती गुणागोविंदांना या ठिकाणी मधमाशी ॲक्टिव्ह झालेली आहे. एका फुलावर 2-2 मधमाशा. आग्या मोहाच्या मोठ्या मोहाची माशी आहे. आग्या मोहाला सर्व घाबरत असता किंवा चालेल, परंतु त्यांनासुद्धा माहिती आहे मनुष्य आहे. जोपर्यंत आपण त्यांना इजा करत नाही तोपर्यंत ते आपल्याला अटॅक करत नसतात. शेतकरी मित्रांनो, आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण जगा दुसऱ्याला जगवा ही भूमिका ठेवून आपण काम करायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.